संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र. आता 6व्या अध्यायामध्ये बघूया. जेव्हा निवृत्तीनाथ होऊन घरी परततात तेव्हा विठ्ठलपंत, रुक्मिणीबाई व भावंडांचा आनंद. आणि त्याचबरोबर विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई जलसमाधी घेतात. काही दिवसानंतर जेव्हा निवृत्ती स्वतःच येऊन दरवाजात उभा राहिला तेव्हा पंतांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. रुक्मिणीबाईंना तर आभाळ ठेंगणे वाटू लागले. त्यांनी लिंबलोन उतरून त्याला घरात नेले. मग आनंदाचा भर जरासा ओसरल्यानंतर जेवणे झाली. भावंडे तर निवृत्ती दादाला चिकटूनच बसली. नंतर पंतांनी मधल्या काळात निवृत्ती कुठे होता, काय करीत होता याबद्दल अगदी खोदून खोदून चौकशी केली, परंतु त्याविषयी त्याच्याकडून काही संगतवार अशी माहिती मिळेना. एक गोष्ट मात्र सर्वांच्या लक्षात आली की आताशा निवृत्तीचा खेळकरपणा जवळजवळ नाहीसा झाला होता. दिवसाचा बराच वेळ तो एकटाच बसून कसल्या तरी विचारात मग्न असतो. मग पंतांनी तो परत मिळाला या आनंदातच समाधान मानले. असेच आणखी काही दिवस गेल्यानंतर सर्वजण त्र्यंबकेश्वरचा मुक्काम हलवून पुन्हा आळंदीस परतले. परत आल्यानंतर पंतांनी काही दिवसानंतर तिथल्या ब्रह्मवृंदांची पुन्हा भेट घेतली आणि मुलांच्या मुंजीचा विषय काढला. पण त्या धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांना त्यांचे म्हणणे पटेना. पंतांनी कळवळून व जीव तोडून त्यांना विनंती करून पाहिली. सभेपुढे साष्टांग लोटांगण घालून नाक घासून क्षमाही मागितली. गेल्या 20 वर्षातील स्वतःच्या शुद्ध आचरणाची ग्वाही दिली. तरी सुद्धा त्या रूढींनी जखडलेल्या व पोथ्या पुराणांची झापडे डोळ्यांवर घट्ट बांधून घेतलेल्या कर्मठ ब्राह्मणांच्या दगडी काळजात माणुसकीचा पाझर फुटण्याचे लक्षण काही दिसेना. पंत निराशेने उठून घरी निघून गेले. काही दिवसांनी पंतांनी पुन्हा एकवार सभेत जाऊन त्यांना विनविले की त्यांनी काहीतरी शास्त्राधार शोधावा. कुठेतरी काहीतरी मार्ग असेलच. मग त्याकरिता जर कोणते प्रायश्चित घ्यावे लागणार असेल तर ते सुद्धा घ्यावयास ते तयार आहेत. तेव्हा त्या पुरोहितांनी त्यांना तसा शास्त्रार्थ शोधून काढण्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाने घरी जाऊन पोथ्या चाळल्या. बरेच वेळा एकत्र जमून काठ्याकूट केला. मग एके दिवशी पुन्हा सिद्धेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात सभा भरली. पुन्हा एकवार चर्चा झाली आणि नंतर सभेने पंतांना एकमुखाने निर्णय दिला. पंतांचा अपराध एवढा मोठा आहे की अशा मनुष्याला देहांत प्रायश्चित घ्यावे लागेल. त्याशिवाय अन्य असा कोणताही मार्ग नाही. ते एकटाच पंतांच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. सुन्न होऊन ते तसेच बसून राहिले. सभेचे सभासद एक एक करून उठून आपापल्या घरी निघून गेले. कितीतरी वेळ निघून गेल्यावर पंत भानावर आले आणि हळूहळू जड पावलांनी घरी परतले. आपल्या एवढ्याशा चिमण्या बाळांच्या आठवणींनी त्यांचे डोळे परत परत भरून येत होते. पंत घरी आले व हातपाय कसे तरी धुवून बाहेर येऊन भिंतीला टेकून खिन्नपणे बसले. रुक्मिणीबाईही त्यांच्या शेजारी येऊन बसल्या. मुले जेवून झोपली होती. काही वेळ शांततेत गेल्यानंतर पंतांनी रुक्मिणीबाईंना धर्मसभेचा निर्णय सांगितला. तो ऐकल्यावर त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले. नंतर 2 घास कसेबसे पोटात ढकलून दोघेही अंथरुणावर पडली. केव्हा तरी उशिरा रात्री त्यांना झोप लागली. दोघांनी काही दिवस विचार विनिमय केला. पंतांनी परत परत जाऊन ब्राह्मण वर्गाला विनंती केली. हात जोडले. एकदा तर पंतांनी साष्टांग लोटांगण घातले. आपण प्रायश्चित्त घेतले तर मुलांना समाजात स्थान मिळेल, त्यांची मुंजी होतील आणि त्यांच्यावरचा सामाजिक बहिष्कार उठेल अशीही आशा त्यांच्या मनात होती. म्हणून त्या पती पत्नींनी आपले जीवन संपविण्याचा निर्धार पक्का केला. पंत जाणत होते की आत्महत्या करण्या एवढे मोठे कोणतेच पाप नाही. इतर कोणत्याही पापासाठी धर्माने प्रायश्चित्ताची सोय केलेली आहे, पण आत्महत्या हे असे पाप आहे की त्याच्यासाठी प्रायश्चित्तच नाही. तरी सुद्धा आपल्या मुलांचे कल्याण होईल या आशेने त्यांच्या पत्नीच्या मनाची कशी तरी समजूत घातली व तिला तयार केली. मग एका रात्री मुले झोपी गेल्यावर दोघेही उठली. 2 प्रहर रात्र उलटल्यावर मन कठोर करून त्यांनी आपल्या चिमुकल्यांना कुरवाळले व एकमेकांचे हात धरून दोघेही तडक घराबाहेर पडली. परंतु त्या बिचाऱ्यांना ही गोष्ट मात्र ठाऊक नव्हती की त्यांनी जरी आपले जीवन संपवले तरी ते क्रूर धर्मरक्षक त्यांच्या मुलांनाही सुखाने जगू देणार नाहीत. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आई वडिलांची कुठे चाहूल लागेना तेव्हा ती मुले कावरी बावरी झाली. त्यांचे चेहरे केविलवाने झाले. मुक्ता तर ओक्साबोक्सी रडू लागली. 4 वर्षांची कोवळी पोर होती ती. तिच्यापेक्षा मोठा सोपान 6 वर्षांचा, ज्ञानदेव 8 वर्षाचा तर निवृत्ती केवळ 10 वर्षांचा होता. त्याने भावंडांची समजूत काढली. सर्व ठिकाणी तपास केला. शेवटी तो कोरांना भिक्षा घेऊन घरी परतला. मग 4 घास खाऊन कसाबसा दिवस ढकलून ती मुले परस्परांना बिलगून झोपी गेली. आता निवृत्ती हाच त्या भावंडांची आई, वडिलांच्या जागीही तोच, असे दिवस जात होते. मध्येच केव्हा तरी निवृत्ती दादाने स्वतःला गुरूंपासून मिळालेले ईश्वरी शक्तीचे वैभव तिन्ही भावंडांच्या हाती सुपूर्द केले.